इथंच जाईल. मग मी काय करू आता, असा रावण मनामध्ये विचार करू लागला. आणि राहिलेला कथाभाग आता कृष्ण आगे सांगा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान महाराज. अत्यंत अत्यंत खळबळला रावणा, करवया मंदोदरी छळन, युक्ती करी दर्शनन, सावधान अवधारा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. असं नाथ महाराज सांगायला लागलेले. ज्या वेळेस रावणाला कळलं की आता मंडोदरी प्रभू रामचंद्राला सीता अर्पण केल्याशिवाय राहणार नाही, कारण मंडोदरीचं वचन कोणीही मोडणार नाही, सगळेजण ऐकतात. मग आता मंडोदरी प्रभू रामचंद्राला सीता अर्पण करील म्हणून रावणाने काय युक्ती केली, काय कपट केलं ते नाथ महाराज म्हणले ऐका. विघ्न निर्सावया समस्त, अनुसरवया श्री रघुनाथ, आदि पुदुमाकांत, कुलदैवत त्वम्हा. असं मंडोदरीला रावण बोलू लागला. काय करू आपण, तर सदाशिवाची महादेवाची पूजा करू. महादेव आपले कुलदैवत आहेत आणि त्यांची पूजा केल्याच्या नंतर जे लंकेवर विघ्न येणारे किंवा लंकेवर जे विघ्न आलंय ते नाहीसं होईल, असं मंडोदरीची समजूत रावण काढू लागला. सदाशिवाच्या आज्ञावरी श्रीराम अर्पुसिता सुंदरी, या परिछळणी निजनारी, कार्यांतरी गोविनी. मग रावणाच्या मनामध्ये कपट आहे. सीता प्रभू रामचंद्राला अर्पण तर करायचीच नाही रावणाला. सीता सन्निपात आहे रावणाच्या मनामध्ये. पण मंडोदरीला वरून काय बोलू लागला की आज आपण महादेवाची पूजा करू. आणि मग जर महादेवाने आपल्याला जर सांगितलं प्रभू रामचंद्राची सीता प्रभू रामचंद्राला परत द्या, अर्पण करा, असं जर सांगितलं तर महादेवाच्या आज्ञेप्रमाणे आपण प्रभू रामचंद्राला सीता देऊ. रावण पूजिला श्री शंकर, मंदोदरी श्री हर्ष थोर, येरी कडे तसे शिर, करी विचार तो ऐका. मग रावणाने सदाशिवाची म्हणजे महादेवाची पूजा केली. मंडोदरीलाही आनंद वाटला, समाधान वाटलं. पण रावणाच्या मनामध्ये कपटच. मग इकडं काय करू लागला रावण, नाथ महाराज म्हणले ऐका. दूतिका पाचारोली विश्वासी, वेगे जाया शोकवनासी, शर्मानी त्रिजटेसी, गुप्त त्यापाशी सांगावे. मग एका विश्वासू दूतिकेला बोलून घेतलं आणि त्या दूतिकेला बोलवून घेऊन रावण सांगू लागला, त्रिजटा आणि शर्मा ह्या दोघी जणी अशोकवनामध्ये आहेत आणि त्यांना काय जाऊन निरोप सांगायचा आहे ते रावण सांगू लागला. आती सन्मान इंद्रजिता, जरी तो माझा पर्यंता, येणे सोडा म्हणता सीता, तुम्ही सर्वथान सोडावी. मग त्या दूतिकेला रावण सांगू लागला, इंद्रजित माझा पुत्र आहे, ज्येष्ठ पुत्र आहे आणि सर्व पुत्रांमध्ये आवडता आहे, जवळचा आहे. आणि तो जरी अशोकवनामध्ये आला आणि सीता सोडा म्हणला तरी तुम्ही कोणीही सीता सोडू नका, असा रावण दूतिकेला सांगतो. मंदोदरी माझी कांता, आवडती आणि पतिव्रता, तिनेही सोडा म्हणता सीता, तुम्ही सर्वथान सोडावी. मग मंडोदरी माझी सर्व पत्न्यांमध्ये आवडती पत्नी आहे, पतिव्रता आहे. आणि जरी मंडोदरीनं सांगितलं सीता सोडा, रामाला अर्पण करायची, अशी जरी मंडोदरी म्हणली तरी सीताला तुम्ही कोणी सोडू नका, अशी दूतिकेला रावण बोलला. ती बहिणीचा सन्मान, सोडा म्हणता श्रेष्ठ प्रधान, तरीने सोडावी आपण, सोडिल्या प्राण घेईन मी. असा रावण दूतिकेजवळ सांगू लागला. माझे मोठमोठाले प्रधान आहेत,
महोदय, अकंपन, आतिकाय असे मोठमोठाले रावणाचे प्रधान होते. आणि हे प्रधान जरी आले आणि म्हणले सीता सोडा, असं जरी म्हणले तरी तुम्ही सोडू नका. आणि जर तुम्ही सीताला सोडलं तर तुमचा मी प्राण घेईन, असा रावण दूतिकेजवळ निरोप पाठवू लागला. बट जोशी विद्वांस जना मज पूज्यत्वे अति सन्मान, त्याचे नाही सोडिल्या जान तुमचा प्राण घेईन मी. असे सन्मानी जे भट असतील, जे विद्वान असतील, जे कोणी लंकेतले अधिकारी लोक जरी असले तरी ते जरी म्हणले सीता प्रभू रामचंद्राला अर्पण करायची सोडा, तर सोडू नका. जर सोडली तर तुमचा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही, असा निरोप राहून द्यायला. आलिया स्वर्गीचे देवगण स्वयं आलिया चतुरानन, सीतान सोडावी आपण आज्ञा प्राण हे माझे. असं दूतिकेजवळ रावण बोलू लागला. जरी 33 कोटी देव जरी विनंती करायला आले अशोकवनामध्ये तरी सीता मातेला सोडू नका. आणि जरी करता चतुरानंद म्हणजे ब्रह्मदेव जरी साक्षात तिथे आले तरी सीता मातेला सोडू नका. आणि जर सीता तुम्ही सोडली तर तुमचा प्राण घेईल, असा निरोप रावण दूतिकेला सांगू लागला. आयसे रावणाचे वचन ऐकून या मुये ज्ञान, अशोकवना शीघ्र गमन करी सावधान दूतिका. असं रावणाचं वचन ऐकलं, रावणाचा निरोप ऐकला त्या दूतिकेनं. आणि ती दूतिका अशोकवनाकडे निघाली. नाथ महाराज सांगायला, दूतिका चालता लग बगे, हनुमान लागला मागे मागे, कृपा केली श्रीराम रंगे, अनुद्वेगे सीता शुद्धी. मग तिथे आमचे हनुमंतराय होतेच. हनुमंतरायाने हा संवाद ऐकला दूतिकेचा आणि रावणाचा. मग हनुमंतराय गुप्त रूपामध्ये येतात आणि हनुमंतराय सुद्धा त्या दूतिकेच्या पाठीमागे निघाले. आणि हनुमंतरायाच्या आनंदाला पारावर राहिला नाही. नाथ महाराज सांगायला, दूतिका सवेग चालता अति उल्हास हनुमंता, कृपा केली श्री रघुनाथ, भेटली सीता नायासे. असे हनुमंतराय दूतिकेच्या पाठीमाग चालू लागलेले आहेत आणि मनामध्ये अतिशय आनंद झालेला आहे. आज प्रभू रामचंद्राची कृपा माझ्यावर झाली आणि सीता मातेचं दर्शन होणार आहे. आनंदाला मारुतीरायाच्या पारावर राहिला नाही. नाथ महाराज सांगायचे, दूतिका चालता पुढे पुढे, हनुमान मागे नाचे उडे, हर्षे डोळत गडबडे, कृपाचंद्र तुडे मज केली. असा दूतिका ती पुढे पुढे चालू लागलेली आहे. आणि तिच्या पाठीमागे हनुमंतराय नाचत आनंदाने डोलत जाऊ लागलेले. आज प्रभू रामचंद्र माझ्यावर कृपा झाली, प्रभू रामचंद्राची तुष्टेने कृपला रघुनाथ, असा मारुतीरायाचा आनंद मारुतीराय व्यक्त करतात. आपापल्या दावी वाकुली, आपापना करी गुदगुली, सीता माझे निजमाऊली, ती भेटले अनायासे. मग मारुतीरायाला आनंद झालेला आहे आणि आनंदाच्या भरामध्ये आपापल्यालाच वाकुले दाखवू लागलेले आहेत, आपापल्याला आनंदाने नाचू लागलेले आहेत, असं नाथ महाराज सांगायला लागले. मंदोदरी रावणे छडिली, ते मज कृपा केली, सीता माझी निज माऊली, मज भेटविले अनायासे. मंडोदरीचा रावणाने जरी छळ केला असत तरी मंडोदरीचा छळ केला, पण माझा इथं फायदा झाला, कारण मला सीता मातेचं आज दर्शन होणार आहे. रावणाने जे दूतिकेजवळ संभाषण केलं आणि त्या संभाषणामुळे सीता मातेची मला आज शुद्धी लागली, असं मारुतीराय आनंदाने नाचतात. रावणाचा उपकार आजी मज घडला थोर, न शोधिता अति दुस्तर, सीता सुंदर भेटली. म्हणजे रावणाचाच आज उपकार घडला, कारण रावणाने जे दूतिकेजवळ बोलला आणि त्याच्यामुळं
ही दूतिका जी पाठीत असेल अशोक वनामध्ये, त्याच्यामुळेच आज सीतामातेचं दर्शन मला होणार आहे. इतका परिश्रम केला पण सीतामातेची सुद्धी लागली नाही. पण काहीही सायास न करता अनासायासे आज सीतामातेची भेट मला होणार आहे असं मारुतीराय बोलू लागले. आयशा हर्षाचे निपुरे हनुमान चालिता ती गजरे पुढे अशोक वनाती साजरे स्वयंवन रे देखिले. असं मारुतीराय आनंदाने नाचत डौलत आणि डुलत चाललेले आहेत. त्यावेळेस पुढे अशोकवन मारुतीरायाने आनंदाने पाहिलं. नाथ महाराज सांगू लागले. श्रीरामाची निज पत्नी सीता नाही शोकस्थानी नित्य वसे अशोकवनी हे सत्य मानी हनुमंत. असं नाथ महाराज सांगायला लागलेले आहेत की प्रभू रामचंद्राची कांता म्हणजे सीता माता साक्षात भक्ती आहेत आणि अशोक वन हे जिथं शोक नाही असं ते अशोक वन आहे. आणि प्रभू रामचंद्राची जी कांता आहे ती शोकाच्या ठिकाणी राहू शकत नाही. अशोक म्हणजे तिथं कसल्याही प्रकारचा शोक नाही आणि या ठिकाणी सीतामाता असू शकतात असं हनुमंतरायांनी निश्चय केला. सोडून अशोकवनाची गती सीता शोधिता अशोकाप्रती अशोकवनी सीतेची वस्ती नित्य मारुती स्वयंमानी. मग अशोक वनाला सोडून गेले आणि दुसरीकडेच आपण सीतामातेचा शोध केला आणि कितीही लंकेचा शोध केला तर काय सीतामातेची सुद्धी लागल. सीतामाता लंकेत नाहीतच अशोक वनामध्ये आहे असं मारुतीरायाच्या मनातला विचार चाललेला आहे. अशोक सीतेचे चरणी अशोक सीतेचे दर्शनी अशोक सीतेचे नयनी सत्यमानी मारुती. असं मारुतीराय सांगू लागलेले. अशोक म्हणजे शोक सीतामातेच्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा शोक नाही दुःख नाही आणि त्या ठिकाणी सीतामाता येतात तिथंही कसल्या प्रकारचा शोक नाही असं नाथ महाराज सांगायला लागले. अशोक सीतेच्या मूर्ती अशोक सीतेच्या पोटी अशोकी वसे सीता मूर्ती मानी जगदेठी हनुमंत. मग तिथं शोक नाही कारण प्रभू रामचंद्राचं अखंड नामस्मरण आहे आणि हृदयामध्ये नामस्मरण असल्याच्या नंतर कसल्याही प्रकारचं दुःख नाही आणि दुःख नाही म्हणून मग सीतामाता आनंदाने अशोक वनामध्ये आहेत असं नाथ महाराज सांगायचं. अशोक वस्ती सीतेच्या पोटी अशोकी वसे सीता मोरटी अशोक सीतेचे निजपृष्टी अशोक सृष्टी सीतेने. असं ज्या ठिकाणी सीतामाता वास करतात तिथल्या परिसरात कसल्याही प्रकारचं दुःख नाही. तिथले सर्व वृक्ष झाडं पाषाणा झुडप सुद्धा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करतात. मग तिथं कसलं दुःख राहणार आहे म्हणून तिथं कसल्याही प्रकारचा शोक नाही नाथ महाराज सांगत. रावणे आणि हिरोने शोक न देखे तिचेनी तेने ठेविल्या शोकवनी श्रीराम पत्नी अशोक. असं रावणाने सीतामातेला आणलं पण रावणाने लंकेमध्ये ठेवलं नाही आणि लंकेमध्ये राहू बी शकत नाही म्हणून अशोकवनाच्या ठिकाणी सीतामातेला रावणाने ठेवलं असं नाथ महाराज सांगत. होता अशोकाचे वस्ती सकळ शोका झाली शांती अशोकवन त्या लागी म्हणते माने मारुती निश्चय. हे अशोकवन होतं रावणाचं. अशोक म्हणजे काय मोठमोठाले अशोकाचे झाडं होते आणि त्या वनामध्ये गेल्याच्या नंतर त्या वनाची अशी ताकद होती. नाथ महाराज सांगायले त्या वनात गेल्यावर कसल्याही प्रकारचं दुःख माणसाला जाणवत नव्हतं म्हणून ते अशोक वन रावणाचं होतं असं नाथ महाराज सांगायले. परमाला हनुमंता आला अशोक वनात होता सीता दे कोणी हर्षयुक्ता उल्हासत स्वानंदे. नाथ महाराज सांगू लागलेले परम आनंद मारुतीरायाला झालेला आहे कारण कित्येक दिवस शोध घेतला आणि आज सीतामातेची भेट होणार आहे म्हणून आनंद मारुतीरायाला वाटू लागला. नाथ महाराज सांगितले. सीता देखता चिदाना हनुमान घाले लोटांगण राम नाम स्मरती पाषाण अनुरेणू तृण राम जपती. नाथ महाराज सांगू लागलेले हनुमंतराय अशोक वनामध्ये गेले आणि सीतामातेला पाहिलं आणि लोटांगण घातलेलं आहे
आणि त्या परिसरामधले झाडं झुडप पाषाण प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करू लागलेले आहेत असं नाथ महाराज सांगतात. वृक्षाची पाने वाटगते रामनामे दुमदुमती धरा धरा रामस्मरणी गरजते सीता सती होय. प्रभू रामचंद्रांनी खून मारुती रायाला किष्किंधेमधून निघताना सांगितली होती की ज्या ठिकाणी सीता माता आहे त्या ठिकाणचे 12 कोस प्रभू रामचंद्राचं नामस्मरण वृक्ष पाषाण माती हे सर्व करील आणि ते हनुमंतरायांनी प्रत्यक्ष पाहिलं नाथ महाराज सांगायचे. तेथे करितात याचे मन श्रीराम स्वादिष्ट जीवन मंद सुगंध लागता पवन होते संपूर्ण रामनामे. मग तिथून जाणारा वारा सुद्धा नामस्मरण करायचा प्रभू रामचंद्राचे. तिथले वृक्षाचे प्रत्येक पान प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करायचं. काय महिमा असेल सीता मातेचा, आपलं तोंड सुद्धा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत नाही, पण तिथले झाडं झुडप दगड सुद्धा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करू लागले नाथ महाराज सांगायचे. सावध पाहता साचार रामनामे गरजांबर सीता सती सुंदर सत्यवानर स्वयंमानी. असं मारुतीरायानं वर आकाशाकडे पाहिलं. तिथल्या हवा वारे सुद्धा राम नामस्मरण करू लागलं, पण नाही तिथलं अंबर म्हणजे आकाश सुद्धा प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणाचीच ध्वनी येऊ लागली असं मारुतीरायाने बघितलं नाथ महाराज सांगायचे. हा जिथे हरिभक्ताची वस्ते नाम कोंदे पंचभूते नामे वसंडता क्षिती सीता सती होय. मग नाथ महाराज सांगू लागलेले ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे भक्त संत असतील त्या ठिकाणी काय होतं तर त्या ठिकाणच्या पंचमहाभूतामध्ये सुद्धा भक्तीचं महत्व नामस्मरणाचा महिमा हा नांदतो. आग तेज वायू पृथ्वी आणि आकाश अशा पंचमहाभूतामधून सुद्धा प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणाचा ध्वनी ऐकू येऊ लागला नाथ महाराज सांगायचे. रामे सांगितली पुन्हा तिथे बनली संपूर्ण नाम करते काय तृण वृक्ष पाषाण नामेसी. असं प्रभू रामचंद्रांनी जी खून सांगितली होती ती हनुमंतरायाला पटली आणि त्या ठिकाणचं गवत तृण म्हणजे गवत सुद्धा नामस्मरण करू लागलं. पाषाणात दिलेले दगड सुद्धा नामस्मरण करू लागले नाथ महाराज सांगायचे. एका जनार्दन शरण नामे जीवन नामे दहन नाम पावन नाम गहन नामे त्रिभुवन कोंदले. असं नाथ महाराज आपल्या सद्गुरूला शरण जाऊन सांगायला लागलेले आहेत. नामस्मरण कसं आहे, पावन आहे आणि त्या नामस्मरणाचं महत्व तिथं सांगायला लागलेले. त्या नामस्मरणाने तिथलं गिरीकंदर आणि त्रिभुवन सुद्धा दुमदुमून गेलं नाथ महाराज सांगतात. स्वस्तिश्री भावार्थ रामायणे सुंदरकांड एकाकार टीकायाम हनुमंत शोक वचन प्रवेश जानकी दर्शनम नाम पंचमोध्याया. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय.